मी सर्व रोटरी क्लब ऑफ खेडचे सर्व सहकार्यांचे मी आभारी आहे की त्यांनी पूर्ण विश्वासाने सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मी ती विश्वासाने सर्वांना ग्वाही देतो की इथून पुढेही मी माझ्या खारीचा वाटा पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असेल. माननीय पदग्रहण अधिकारी रोटरीयन डॉक्टर गणेश सिंग रामसिंग राठोड, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, असिस्टंट गव्हर्नर 23-24, तसेच आजचे प्रमुख पाहुणे रोटरीयन संजय मेहता, प्रेसिडेंट खेड रोटरी महाड व्यापारी संघटना, रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष रोटरीयन सचिन करवा, CEO खेड नगर परिषद, तसेच आपले आजचे प्रमुख पाहुणे मंदारजी खातू, उपस्थित सर्व मान्यवर व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आमचा पदग्रहण सोहळा 23 जुलै 2021 रोजी पार पडला. दिनांक 1 जुलै 2021 रोजी डॉक्टर डेचा कार्यक्रम करण्यात आला. खेड शहरातील व क्लबमधील आमच्या सर्व डॉक्टरांना अभिनंदन करून साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्व डॉक्टरांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी रोटरीयन सचिन करवा, संकेत बुटाला, उमेश संसारे, जोगेश साडविलकर, पराग चिखले आदी उपस्थित होते. तसेच दिनांक 1 जुलै 2021 रोजी CA डे साजरा करण्यात आला. खेड शहरातील सर्व CAंना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी रोटरीयन सचिन करवा, डॉक्टर वरुण मोदी, मिलिंद जाडकर, आदित्य गांधी, अभय तलाठी, निरंजन दळी उपस्थित होते. दिनांक 11 जुलै रोजी खेड जवळील श्रीराम जोशी यांच्या ग्रीन मॅजिक रिसॉर्ट येथे सर्व रोटरी क्लबच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबासोबत भात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व सभासद व त्यांचे कुटुंब या प्रसंगी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे कष्ट व पीक घेण्याची मेहनत याचे महत्त्व क्लबच्या सदस्यांच्या मुलांना व लहान मुलांना कळावे व शेतीविषयक माहिती मिळावी असा हा उद्देश होता. दिनांक 24 जुलै 2022 रोजी खेड शहराला महापुराने वेढले. खेड शहरातील बाजारपेठेत पाणी शिरले व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व रोटरीयन मेंबरने यावेळी सर्व व्यापाऱ्यांना मदत केली व व्यापाऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई व शासकीय विमा धारकांकडून मदत मिळवण्याकरता रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष सचिन करवा यांनी खूप मेहनत घेतली व त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. दिनांक 15 ऑगस्ट रोजी कोविडचा मोठा प्रादुर्भाव असल्याकारणाने दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून दगडूलाल मर्दा CSR फंड व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहयोगाने खेड शहरातील सर्व कोविड केअर सेंटर येथे औषध वाटप करण्यात आले. या प्रसंगी रोटरीयन आदित्य गांधी, विश्वास सोमण, वैभव जैन, सुयोग बेडेकर, मयुरेश पेठे, उमेश संसारे, लक्ष्मीकांत पटेल आदी उपस्थित होते. दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी रोटरी क्लब ऑफ खेडची बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग लाडघर येथे पार पडली. त्या प्रसंगी सर्व रोटरीचे मेंबर्स उपस्थित होते. 25 डिसेंबर रोजी खेड शहरातील गरजू व गरीब लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या प्रसंगी सचिन करवा, संकेत बुटाला, निरंजन दळी आदी उपस्थित होते. 15 जानेवारी रोजी रोटरी स्कूल येथे विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. त्यावेळी रोटरी क्लब ऑफ खेडतर्फे सुमारे 200 विद्यार्थ्यांना न्यूट्रिशियसचा ज्यूस देण्यात आला. तसेच त्यानंतर 11 वर्षाच्या वडील मुलांना देखील पहिला व दुसरा डोस दिला. त्यावेळी न्यूट्रिशियस ज्यूसचे वाटप करण्यात आले. असे सुमारे 600 ज्यूस पॅकेट्स वाटण्यात आले. त्यावेळी रोटरी प्रतिष्ठानचे चेअरमन श्री बिपिनदादा पाटणे, डॉक्टर अनिल जोशी, पराग चिखले, शेखर तलाठी व शाळेतील सर्व स्टाफ उपस्थित होता. STचा संप सुरू असल्याकारणाने शेजारील गावामधील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत येणे जाण्यास खूप त्रास होत होता. या विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने दिनांक 26 जानेवारी रोजी 10 गरजू व हुशार 10 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार मॅडम प्राजक्ता घोरपडेजी, SP मॅडम निशा जाधव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. डॉक्टर कर्नाड मॅडम यांनी रोटरी क्लब ऑफ खेडच्या या कार्यक्रमाला विशेष सहयोग दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. सचिन करवा, अभय तलाठी, संतोष पाटणे, जोगेश साडविलकर, संकेत बुटाला, संदीप नायकवडी आदी रोटरी क्लब मेंबर्स उपस्थित होते. दिनांक 12 मार्च रोजी खेड शहरातील रोटरी क्लबतर्फे लिटिल मास्टर शेफ ही स्पर्धा दिनांक 12 मार्च रोजी खेड शहरातील रोटरी क्लबतर्फे लिटिल मास्टर शेफ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 50हून अधिक छोट्या मुलांसोबत त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कुंदनजी सातपुते, सुचिताताई माजलेकर व मयुरीजी पेठे उपस्थित होते.
22 मार्च रोजी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ खेड व खेड सायकलिंग क्लब यांच्या सहयोगाने खेड शहरातील सायकल रॅली काढण्यात आली व निसर्गाचे व पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यात आले. सरत्या 2021-22 या वर्षी प्रवास रोटरी क्लब ऑफ खेडचे संस्थापक अध्यक्ष रोटरियन बिपिनदादा पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष रोटरियन सचिन करवा यांच्या प्रेरणेने व माझ्या सर्व रोटरी बंधू यांच्या उत्स्फूर्त सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण झाला. या प्रवासात स्कूलचे सर्व टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफची मदतीचा हात कायम सोबत होता. त्याचबरोबर सर्व देणगीदार व हितचिंतकांचा पाठिंबा सदैव होता. या सर्वांचं मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. नूतन वर्ष 2022-23 च्या वार्षिक अध्यक्ष रोटरियन संकेत बुटाला सचिन, रोटरियन संकेत बुटाला CA वैभव जैन, खजिनदार रोटरियन मंदार संसारे यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा. एवढे बोलून 2021-22चा वार्षिक अहवाल वाचून संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय बिपिनदादा पाटणे, सन्माननीय संजयजी मेहता, डॉक्टर राठोड सर, प्रमोद सर, मंदार सर, माझे मित्र आणि सेक्रेटरी आदित्य, उपेंद्र सर, आज रोटरी क्लब खेडचा पदग्रहण सोहळा आहे. 2021-22मध्ये म्हणजे गेल्या वर्षीच अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे होती. आज ती संकेतकडे सोपवताना मला आनंद होत आहे. त्याचबरोबर माझी जबाबदारी मी चांगल्यारीत्या पार पाडली याचं समाधानही मला आहे. खेड रोटरी क्लब सामाजिक कार्य आपणा सर्वांना माहितीच आहे. रोटरी स्कूल, कमलाबाई मेहता ब्लड स्टोरेज सेंटर हे त्याचे उदाहरण आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मी वर्षभर जोमाने काम केले. करोनासारख्या महाभयंकर साथीचा सामना करताना आपण सर्वजण 2 वर्ष करतच आहोत. त्या अनुषंगाने मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, बॉडी चेकअप यासारख्या सेवा आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून दिल्या. तसेच गेल्या वर्षी खेड, महाड, चिपळूण या तालुक्यांना महापुराचा मोठा फटका बसला. तेथे रोटरी क्लबच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या गोष्टींचे मी वाटप केले. वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी सत्कार, पल्स पोलिओ लसीकरण असे अनेक उपक्रम आम्ही राबवले. हे सर्व करत असताना मला ज्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी प्रेसिडेन्शियल अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करू इच्छितो. रोटरियन पराग चिखले मास्टर शेफ नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करून यावर्षी करण्यात आले. या प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आणि खरोखरच मास्टर शेफ हा एक नवीन उपक्रम खेडमध्ये चालू करून एक चांगला उपक्रम केलेला आहे. त्याबद्दल पराग चिखले. रोटरियन सुयोग बेडेकर, थंडीच्या मोसमात रोटरी क्लबतर्फे गोरगरीब व्यक्तींना ST स्टँड, रेल्वे स्टेशन इथे वास्तव्य करणाऱ्या गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या कामामध्ये सुयोग बेडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले होते. रोटरी क्लब सभासद आणि त्यांची फॅमिली मिळून एक रोटरी परिवार तयार होतो. या परिवारातील सहकार्य सदस्यांना एकत्र आणून स्नेहभोजन, भात लावणीचा कार्यक्रम यशस्वीरित्या सर्व कुटुंबातल्या व्यक्तींचे सत्कार अशा या कार्यक्रमामध्ये उत्तमरित्या पार केल्याबद्दल माझे रोटरियन मित्र संकेत बुटाला. 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिन, वर्ल्ड वॉटर डे या निमित्ताने सायकलिंग क्लब खेडचे सदस्य आणि रोटरी क्लबचे सदस्य श्री अमित लड्डा यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये रोटरी क्लब खेड आणि सायकलिंग क्लब खेड याच्यातर्फे एक चांगली सायकलिंग रॅली खेड शहरामध्ये काढली होती आणि नंतर केली होती. त्याचबरोबर हे सर्व उपक्रम राबवताना आणि वर्षभर अध्यक्ष म्हणून काम करताना मला माझ्या घरच्यांचे सर्व पसंतीचे चांगले सहकार्य मिळाले. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आज माझा कार्यकाल संपला असून मी अध्यक्षपदी धुरा रोटरियन संकेतकडे देत आहे. त्याला त्याच्या यशस्वी कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा देऊन मी माझ्या अध्यक्षपद संपवतो. थँक्यू. आजच्या पत्रकार सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर मान्यवर आणि आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. 2022-23 या वर्षासाठी रोटरी क्लबच्या अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रोटरी परिवार आणि बुटाला परिवार यांच्या सहकार्याने समाजातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात जास्तीत जास्त चांगले काम करण्याचं माझी धारणा आहे. रोटरी क्लबसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा मी एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने समाजातील सर्व घटकांना, गरजूंना आमच्या सामाजिक कामाचा पुरेपूर फायदा होईल असेच काम करण्याची माझा प्रयत्न असेल. खेडमधील सर्व सामाजिक संस्थेचं सहकार्य मला लाभेल अशी मी इच्छा व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे निरनिराळे उपक्रम खेडवासियांसाठी आम्ही राबवू असं आश्वासनही देतो. पुन्हा एकदा सर्व रोटरी परिवाराचे मी अत्यंत आभारी आहे, ज्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर सोपवली आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील व इथे उपस्थित सर्व मान्यवर व कुटुंब, आपण येथे उपस्थित राहून रोटरी परिवाराचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. कदाचित माझं हे पहिलंच स्टेजवरचं एन्काउंटर आहे. माहीत नाही, मी आयुष्यात पहिल्यांदाच बोलतो आहे असं स्टेजवर. तर सर्वांना शुभेच्छा देतो मी, संकेत आणि त्याच्या टीमला. थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हिनिंग. आज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ खेडच्या इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खेड शहरातील सर्व नागरिक व सर्व व्यापारी बंधू यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मला रोटरी क्लबने इथं आमंत्रित केलं. तर रोटरी क्लबाचं जे वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक तिन्ही याच्यात भरपूर चांगलं काम केलेलं आहे. आणि मी आल्यापासून पाहतो की त्यांचं आम्हाला नगरपालिकेला पण एकदम चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. म्हणजे सहकार्य आपल्या कोविड काळात असेल किंवा आपली आपत्ती व्यवस्थापन मागच्या वेळेस जी झाली होती, आणि यापुढेही आम्हाला असंच सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि नूतन पदाधिकारी जे प्रेसिडेंट नेमलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी दादांशी नंबर ऑफ टाइम्स बोलत असतो, त्यावेळेला बोलताना असं आलं की एक 25 वर्षापूर्वीचा जर कालखंड पाहिला तर 25 वर्षापूर्वी जर इथे ग्रॅज्युएशन घ्यायचं असेल इथल्या खेडमधल्या आमच्या कोणत्या तरुणाला, तर त्याला जवळचं ज्ञान प्राप्त होण्याचं ठिकाण होतं ते महाड होतं. आणि आज खरंच अभिमानाने आणि गर्वाने असं वाटतं की मी ज्या रोटरी परिवारामध्ये आहे, रोटरीने आज जो इथे उभा आहे बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आला तो रोटरीमुळेच आला. रोटरी हा आपला छोटासा परिवार आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 14 लाख आपले सहभागी आहेत. 170 देशांमध्ये आपलं हे चांगलं कार्य चालू आहे आणि रोज नवीन नवीन त्याच्यामध्ये सभासद वाढत आहेत. आज जसे आपले गांधी जे US त्यांनी MS केलं आणि पुन्हा ते ह्या प्रवाहामध्ये आले त्यांचं, आणि M करुणाकरन म्हणून जे आहेत ज्यांनी दुबईमध्ये 23 वर्ष आपला कालखंड व्यतीत केला आणि पुन्हा ते आपल्या मायदेशी परत आले आणि रोटरीसारख्या खेडच्या अत्यंत चांगलं काम करणाऱ्या रोटरीच्या प्रवाहामध्ये तेही सामील झाले. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. रोटरी क्लब हा इन्व्हिटेशननीच असतो आणि हे 30 जणांचं जे इथलं रोटरीचं कुटुंब आहे ते कुटुंब एवढं चांगलं कार्य करतं आहे की खरंच आम्हीही कुठेतरी आम्हाला इथं मला वाटतं इथं आलो आहे तर आम्ही मोटिवेट व्हायला आलो आहे की हे कार्य बघितल्यानंतर रोटरीने जो दिलेला आपल्याला कानमंत्र आहे तो घेऊन जाऊन महाडमध्ये पण आम्हाला रोटरीसारखं काही थोडंफार जरी करता आलं तरी मला वाटतं इथं भेटलेल्याचं आमचं सार्थ, म्हणजे आत्ता जो वेळ काही आम्ही घालवतो आहे ते सार्थ होईल असं मला वाटतं. इथे आता बुटालानी संकेत बुटाला आणि जो आता यंदाचा पदभार सांभाळलेला आहे त्या पदभारामध्ये जे काही जबाबदारी रोटरीच्या असतील, रोटरीने दिलेले आपले 4 वेज आहेत त्याच्यामध्ये ते पूर्ण कार्य करतील. रोटरीने आत्तापर्यंत देशामध्ये जगामध्ये जी अमोघ कार्य केली आहे त्यामध्ये रोटरीने सगळ्यात महत्त्वाचा पोलिओ प्लस हा आपला प्रोग्राम होता, पण तो नंतर WHOने त्याच्याकडे तो हँडओव्हर झाला आणि WHOला जे काही आपण मदत करतो तो पोलिओसारखा मोठा असाध्य रोग होता जो दिव्यांग व्यक्ती जन्मताच असायची, त्याला दिव्यांग होऊ नयेत यासाठी जो काम केलं गेलं ते रोटरीने केलं गेलं. रोटरीसारख्या एका नोबेल ऑर्गनायझेशनचा मी त्याचा एक सभासद असल्यामुळे मला सार्थ अभिमान आहे आणि हे कार्य असंच चालत राहो. तुम्हाला आजच्या ह्या दिवशी शुभचिंतन करतो आणि इथे 2 बोलायला जी मला संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सगळ्यांचं करतो आणि थांबतो. पाऊस जोरात पडतो ॲक्च्युली. हे खरं म्हणजे नवीन जी टीम आहे संकेत आणि यांच्यासाठी गुड साईन आहे ॲक्च्युली. कुठल्याही शुभकार्यात पाऊस पडणं म्हणजे चांगली गोष्ट असते. म्हणजे संकेत आणि यांच्या टीमचं हे वर्ष अगदी पावसासारखं जोरात जाईल असं मला वाटतं. रोटरी क्लब ऑफ खेडचे भीष्म पितामह म्हणेल मी. या रोटरी प्रतिष्ठानचे चेअरमन आदरणीय पटणे साहेब,
ह्या इन्स्टॉलेशन फंक्शनचे चीफ गेस्ट आदरणीय मेहता साहेब, माझे परम मित्र डॉक्टर उपेंद्र तलाठी, IPP रोटेरियन सचिन, रोटेरियन आदित्य, रोटेरियन मंदार, स्टेजवर उपस्थित दुबईहून खास या ठिकाणी आलेले खातू साहेब, खेड नगरपालिकेचे CO प्रमोद सर, व्यासपीठावर नवीन प्रेसिडेंट संके, सेक्रेटरी वैभव, ट्रेझरर मंदार, महाडून आलेले माझे सगळे रोटेरियन बंधू भगिनी, माझे मित्र आणि पनवेल रोटरी क्लबचे डेडिकेटेड सदस्य अमरजी म्हात्रे, रोटरी अँड्स किड्स रिपोर्टर्स, ह्या एवढ्या भव्य शाळेचे कॉलेजचे प्रिन्सिपल, टीचर्स आणि स्टाफ, बंधू भगिनींनो, खरं म्हणजे माझ्या हाताने प्रेसिडेंटचं इन्स्टॉलेशन आणि सगळ्या डायरेक्टर बोर्डचं स्वागत किंवा त्यांना पिना लावून इन्स्टॉल करण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे. खरं म्हणजे उपेंद्र कुठं गेला मला माहिती नाही आहेस. आम्ही कॉलेजमध्ये असताना, ॲक्च्युली मी आहे ग्रामीण भागातला, कॉलेजमध्ये असताना ही जी आमची मित्रमंडळी आहे हे कोणी पुण्याला शिकलेत, मुंबईला शिकलेले आहेत. उपेन खेडमधला असला तरी तो पुण्यात होता शिकायला, आणि मी पाचोरासारख्या ग्रामीण भागातनं आलेलो होतो. नंतर आम्ही MBBS झालो, PG केलं, स्वतःचे हॉस्पिटल्स काढले, आणि आमचा असा एक ग्रुप आहे 20-25 लोकांचा की आम्ही दरवर्षी 1-2 ठिकाणी भेटतो. आमची सगळ्यांची फॅमिली अटॅचमेंट आहे आत्तासुद्धा. हे मुलं म्हणजे आमचे मित्र मला नेहमी म्हणायचे, अरे ह्याला पाचोऱ्याहून आला, ह्याला मराठीसुद्धा नीट बोलता येत नाही. आज मी माझं भाग्य समजतो की इतक्या इलाईट लोकांसमोर स्टेजवर बसलेले तर आहेतच, स्टेजच्या समोर पण इतके इलाईट आणि शिकलेले लोक बसलेत, त्यांच्यासमोर मला मार्गदर्शन किंवा भाषण करण्याची संधी मिळते, ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट मी समजत नाही. आणि त्यासाठी रोटरी क्लब ऑफ खेड आणि उपेंद्र यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो. मित्रांनो, मी काही एवढा मोठा वक्ता किंवा रोटरीची माहिती असलेला माणूस नाही आहे, परंतु मला अभिमानाने सांगावंसं असं वाटतं की मी आज जो ह्या ठिकाणी उभा आहे, माझं प्रोफेशन असेल, माझं बोलणं असेल किंवा रिलेशन्स असतील, हे सगळं मला रोटरीने दिलेलं आहे. रोटरी नसती तर मी कदाचित आज 22 वर्ष झाले मला प्रॅक्टिस करायला, कदाचित मी माझी प्रॅक्टिससुद्धा डेडिकेटेडली करू शकलो नसतो. कारण त्याचं असं सांगतो, खूप लोकांना असं वाटतं की सोशल वर्क किंवा सामाजिक कामं जी असतात ती जनरली 60 नंतर करायची असतात, परंतु ह्याच्या विरोधात आम्ही आहोत. मी असेल, उपेन असेल, आमचे मित्र असतील, आणि ही ह्या ठिकाणी बसलेली ह्या वर्षाची नवीन टीम असेल. खरं तर सोशल वर्क किंवा सामाजिक कार्य हे यंग वयातच केलं पाहिजे. आपण जसे जसे आपलं वय वाढतं तसं तशा आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, मुलांविषयी अटॅचमेंट वाढते, त्यांच्याविषयीची जबाबदारी वाढते, आणि आपण जे सुरुवातीला म्हणतो की 60 नंतर आपण रिटायरमेंट नंतर सोशल वर्क करू, ते अजिबात होत नाही.
माणूस जसा जसा मोठा होतो तसा तसा तो जास्त स्वार्थी होत असतो. म्हणून हे जे सोशल वर्क ह्या वयात करायचं असतं ते ह्या वयापासून सचिन आणि संकेत आणि त्यांच्या टीमने हा जो निर्णय घेतला. मगाशी मला उपेन म्हटला की हे नवरा बायको दोघंही फॉरेनला होते आणि इतकी चांगली नोकरी आणि लाईफ सोडून ते खेडमध्ये परत आले आणि त्यात त्यांनी ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या ठिकाणी स्वीकारली. त्यांचं मी खरंच खूप खूप अभिनंदन करतो. मला साधारणतः जेव्हा उपेंद्रने इन्व्हाइट केलं त्याच्या आधी आम्ही एकमेकांच्या टचमध्ये तर नेहमीच असतो. उपेंद्रने मला या एक शाळेचा जो व्हिडिओ आपण बघितला सर आता, त्या व्हिडिओची PDF मला पाठवली होती आणि मी अभिमानाने आमचे जेवढे रोटरीचे ग्रुप असतील आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये त्या सगळ्यांना ही क्लिप पाठवली आणि त्यांना सांगितलं की शाळा असावी किंवा एज्युकेशन संस्था असावी तर ही अशा पद्धतीची असायला पाहिजे. आणि आज तर मी बघून खूप भारावून गेलो. म्हणजे माझा ह्या ठिकाणी आल्याचा नक्कीच फायदा होईल. ह्या शाळेचे आणि आपल्या सगळ्यांचं डेडिकेशन हे मी नक्कीच या ठिकाणी घेऊन जाणार आहे. इतके मुलं IITN होणे, मेडिकलला जाणे, छोट्याशा ठिकाणाहून ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. मी एक माझा अनुभव सांगतो. माझा मुलगा तो VGTIमध्ये त्याने BTech केलं आणि आता UPSCची तयारी करतो आहे. जेव्हा आम्ही त्याच्या इंटरव्ह्यूच्या वेळी किंवा ॲडमिशनच्या वेळी त्या ठिकाणी गेलो, मग अशी मला वाटतं मेहता साहेबांनी सांगितलं की खेडमधनं मुलं IITN होतात, MBBS होतात, इतके चांगले मार्क्स मिळवतात. सर हे खरं आहे. शहरातल्या मुलांमध्ये ही क्वालिटी आता राहिलेली नाही आहे. VGTIमध्ये ॲडमिशन घेताना आम्ही बघितलं की त्या ठिकाणी मुंबईचा एकही मुलगा VGTIच्या ॲडमिशनसाठी नव्हता. कोणी पुण्याचे होते, कोणी अमरावतीचे होते, कोणी नागपूरचे होते, कोणी खेडचे होते, कोणी अशी मुलं ॲडमिशन VGTIमध्ये त्यांना मिळते. म्हणजे टॅलेंट हा शहरातच आहे असं नाही. इवन मी तर म्हणेल शहरातली मुलं टॅलेंटमध्ये कमी आहेत, ती खेडेसारख्या ठिकाणाची मुलं खूप टॅलेंटेड आहेत. सगळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांच्या आईवडिलांचं विशेष कौतुक करतो की खेडमध्ये राहून त्यांनी मुलांकडे एवढं लक्ष देऊन त्यांना इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचवलं. मग अशी डिस्कस करताना उपेनसोबत आम्ही बोलत होतो की काय काय प्रोजेक्ट्स आपण ह्या खेडमध्ये घेतो. रुटीन प्रोजेक्ट्स तर आपले सगळे असतातच, परंतु एवढी मोठी शाळा चालवणं, त्याची क्वालिटी मेंटेन करणं, ह्याला खूप मोठं असं डेडिकेशन लागतं. आणि ही सगळी जबाबदारी पटणे सर आणि त्यांच्या टीमने सांभाळून ठेवली आहे आणि त्यांना आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. ही एक खूप मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण देतो की एवढा चांगला विषय मला ह्या ठिकाणी बघायला मिळाला. सचिन आणि त्याची टीम हे तर चांगलं काम करणारच आहे. रोटरीमध्ये आता जे पास्ट प्रेसिडेंट्स असतात ॲक्च्युली त्यांचं सहकार्य ह्या सगळ्यांना मिळणारच आहे. कारण पास्ट प्रेसिडेंट्स जे असतात ते आपल्या क्लबचे गॅलेक्सी असतात. त्यांनी ॲक्च्युली आपल्या ह्या यंग टीमसोबत जर राहिलं तर हे मुलं अगदी चांगलं काम या ठिकाणी करून दाखवतील. आणि असाच ऑनगोईंग आणखी एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या खेडमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. परवा 1 तारखेला माझ्या क्लबचं इन्स्टॉलेशन होतं. त्यावेळी मी ज्या 23-24ला AG आहे ते आमचे गव्हर्नर मिलिंदजी कुलकर्णी आले होते. त्यांचं असंच म्हणणं होतं की रोटरीने हे जे रुटीन कार्यक्रम आहेत, वह्या पुस्तकं वाटणे, ड्रेस वाटणे, छत्र्या वाटणे, पोलिसांना रेनकोट देणे, हे तर रुटीन कार्यक्रम होतच राहतात.
पण तुम्ही फोकस करायला पाहिजे ह्या 2 गोष्टीवर, 3 गोष्टीवर. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे एज्युकेशन. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे आरोग्य. आणि मला वाटतं खेड क्लब नेमकं तेच या ठिकाणी करतो आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यात सर मी चर्चा करताना इवन आमचा क्लब पण त्यात लॅकिंग आहे की आपण TRF म्हणून रोटरीला खूप पैसे देत असतो. दरवर्षी TRF फंड्स, बाकी आणखी काही पैसे आपण सगळे रोटेरियन स्वतःच्या पाकिटातून देत असतो, पण आपण रोटरीकडनं काही घेत नाही. म्हणून आपण DG आमचे परवा तेच म्हटले की तुम्ही रोटरीकडून काहीतरी घ्या, नुसतेच पैसे द्या असं करू नका, रोटरीकडनं घ्या. रोटरीची ग्लोबल ग्रँड आहे, रोटरीची रोटरी CSR फंड्स आहेत की ज्या गोष्टी आपल्याला 15 दिवसात 1 महिन्याच्या आत मिळतात. आणि एज्युकेशन आणि आरोग्यासाठी तर रोटरी खूप पॉझिटिव्ह आहे. तसा प्रयत्नसुद्धा आपल्या खेडच्या क्लबकडून नक्कीच होईल अशी मला आशा वाटते. ह्या ठिकाणी मला बोलवलं, माझा सत्कार केला, माझ्या हस्ते असा एवढा चांगला कार्यक्रम घडून आणला. सगळ्या नवीन टीमचं, संकेत आणि त्याची टीम, डायरेक्टर्स, ह्यांचं सगळ्यांचं मी एकदा परत अभिनंदन करतो. त्यांना संपूर्ण वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मगाशी मला वाटतं सचिन मला बोलला, सर आपण एक जॉईंट व्हेंचरमध्ये एक प्रोग्राम घेऊ, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि खेड. नक्कीच सचिन आपण घेऊया. हा मेसेज मी आमच्या सगळ्या रोटेरियन्समध्ये पसरवणार आणि नक्कीच मला आमच्या सगळ्या टीमला ह्या ठिकाणी आणून हे तुमचं जे शाळेच्या रूपाने, कॉलेजच्या रूपाने जे वैभव आहे ते दाखवण्यासाठी मला नक्कीच आनंद होईल. आम्ही पण एक आदिवासी शाळा चालवतो, पण आदिवासी शाळा म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती एडेड आहे, परंतु मुलं जी आहेत आम्ही ते इंडस्ट्रीयल वर्कर्सची मुलं, नंतर पाड्यातली मुलं, अशी मुलं आम्ही शिकवतो आणि ती बेसिक लेवलला शाळा आहे. पण ह्या शाळेतल्या काही गोष्टी नक्कीच आम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू आणि आमच्या शाळेच्या टीमला, आमच्या ट्रस्टी आणि चेअरमनला नक्कीच मी या ठिकाणी हे सगळं दाखवण्यासाठी आणेल. परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. Good evening, one and all present here. Atithi Devo Bhava. On behalf of Rotary Club of Khed, I am here to present a vote of thanks. First of all, I would like to thank Almighty God for making this installation ceremony a great success. I extend my vote of thanks to Dr. Ganesh Rathod sir, Vice President, Rotary Club of Amarnath, who accepted our invitation and spared his time for this installation ceremony. Thank you very much, sir. We had an opportunity to hear your thoughts and surely going to encourage us in our future events. Our guest of honor, Sanjay Mehta sir, President, Vyapari Association Mahad. Mr. Milind Khatu sir, Administration Manager, Siddiqui Corporation, Dubai. Mr. Pramod Boraskar sir, Chief Officer, Khed Municipal Corporation. Mr. Bipin Nada Patne, President, Rotary Pratishthan. All my dear Rotary members, Rotary Parivar, members of Rotary Club of Panvel and Mahad. Respected citizens of Khed who are here to grace this occasion, teaching and non-teaching staff of Rotary School who are always there to help us. I also like to extend my vote of thanks to the print and electronic media, Deep Channel, who always give proper publicity to our efforts for the society. I would like to thank Mrs. Anjali Gilda madam, who has given a nice coordination for the program. I would also like to thank decorators for this wonderful decoration. If suppose I forgot to name anybody individually, I thank all of them collectively.
and also forgive me for forgetting their names, Michami Dukadam. Last but not the least, I would like to thank Rotarian late Paul Percy Harris, a visionary leader and a founder of Rotary, because of whom we all are here today. Thank you. I request you all to join us for dinner after the program. Thank you very much.